चुकलंय म्हणलं. तुम्हाला कळत नाही का म्हणलं काय चुकलंय? मला मस्त माहिती आहे. तुला काय कळतं त्यालाच द ठेवलं त्याने. ते म्हणला नवरा नवरी अशीच उभा करतात का? ते म्हणलं तुला ह्याच्यातलं काय कळतं का? ते म्हणलं काय कळायचं? त्या उलटी उभी केलेलीच ना, त्या बामणाच्या लक्षात आलं चूक झाली होती, पण त्याने पद्धतशीर दुरुस्त केली. ते म्हणला तुला ह्याच्यातलं कळतंय का काय? त्या मुलाला चंद्रबल होतं का म्हणला. आता चंद्रबळ ह्याला माहीत नाही काय असं. ती म्हणला काय असं ते रास नसल्यावर उलट उभा करावं लागतं. पळणिक म्हणला हे तू तसं काढल्या बाया बाहेर राहू. जाऊन दे, आपल्याला काय करायचं, आपला काय राजकारण विषय नाही आणि त्याच्याशिवाय मी जगत नाही. म्हणून माझ्या आया बहिणींना एकच विनंती, मुलींना चांगलं सांभाळा, सकस आहार द्या त्यांना, बदाम पिस्ते अक्रोड काजू वगैरे असं, द्राक्षे केळी नारळ सफरचंद वगैरे कडधान्य मोड आलेली असा सकस ज्याच्यात भरपूर कॅलरी व्हिटॅमिन्स असा आहार द्या. जमलं तर जुडो कराटेचे क्लास द्या त्या मुलींना. आपली मुलगी शाळेतून हायस्कूल कॉलेजमधून एकटी दुकटी रानातून एकटी दुकटी यायची. ती इतकी सक्षम असावी की कुणी वाकड्या नजरेने बघितलं की एका बुक्कीत त्याचं नाशिक त्रिंबकला गेलं पाहिजे. मायबाप इतक्या सक्षम मुली पाहिजे. आणि आपली मुलगी नांदायला जरी गेली, मायबाप मुलगी नांदायला गेली आणि एकदा सकाळी तिने सासूकडं पाहिलं, संध्याकाळपर्यंत कोपरा सोडला नाही पाहिजे त्या म्हातारीने. मुलखेड गाव संपूर्ण मुळशी तालुका भोर राजगड येथील जनतेने, सर्वसामान्य जनतेने खूप मोठ्या मनाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद दिला. मी गावात आलो नाही तरी पण गाव हक्काचं होतं. थोडंफार इकडं तिकडं झालं नाना, पण ज्यांना करायचं त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. आणि नुसतं गावातच नाही केलं तर बाहेर पण मित्रमंडळीकडे केलं. प्रत्येक भागात नातेवाईकात जाऊन माझं काम केलं. मला मतदान करण्याचा आग्रह केला आणि खऱ्या अर्थानं तुमच्या विश्वासाला पात्र ठेवून मी या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं विधानसभेमध्ये गेलोय. मी सांगत होतो की मी नाही आमदार होणार, मुळशीतला प्रत्येक माणूस आमदार होणार आहे आणि आपल्याला कामं करायच्यात. राजकारण अशा पद्धतीने नाही करायचं. आज शिवजयंती आहे आणि शिवाजी महाराजांनीच शिकवलेलं आहे रयतेचं राज्य आणायचं असेल तर काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आणि मी तुम्हाला जाहीर सांगतो, मी राजांनाच मानणारा कार्यकर्ता आहे, हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. मी सकाळीच रायरे शहरावर आम्ही गेलो होतो, त्या ठिकाणी आपण त्याचा ध्वज उभा केला, त्याचं आज अनावरण झालं. नंतर भोर शहरात राजगडमध्ये गेलो, तिकडेही आपण कार्यक्रम करून आज मी मुळशीमध्ये सकाळ आलेलो आहे.
जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हॅलो ऐसा जाचा अनुभव 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 विश्वदेव सत्यात्म विश्वदेव सत्यात्म विश्वदेव
जबळी असे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देवतया जबळी असे देवतया जबळी असे आपणासे 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 दर्शने आपणासे दर्शने आपणासे दर्शने आपणासे पापनासे दर्शने 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 पापनाशे दर्शने पापना से दरोशने पापना से दरोशने नरुजने बाबना से दरुजने दरुजने बाबना से दरुजने क्या बात पापना से
मती सहचरा प्राणा शरीरम ग्रह पूजा ते विषोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोति तदखिलं शंभो तव आराधनम पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचे दुसरे चरणात त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे आज आपल्या या पवित्र आणि पावन भूमीत महाराष्ट्राचा स्वाभिमान स्वराज्य संस्थापक मराठमोळ्या कुळाला सालंकृत करणारा धर्माची जाण असणारा आणि परमार्थाचीही शान असणारा ज्यांच्या नावामध्ये जन्म आणि समाधी या दोन किल्ल्याची नावं जरी आपल्या लक्षात आली तरी जन्म शिवनेरीवर आहे आणि महाराजांची समाधी रायगडावर. जन्माच्या गडाची 2 अक्षरं काढली आणि समाधी स्थळाची 2 अक्षरं त्याला जॉईंट केली तरी लक्षात येईल की राजाचं हे मोठेपण आहे म्हणून. नाही लक्षात आलं? एक शिव आणि दुसरं राय. हे महात्म्याचं मोठेपण असतं, हे महापुरुषाचं मोठेपण आहे मायबाप. त्या महाराजांना आमच्या वारकऱ्याच्या वतीने त्रिवार मुजरा करतो मायबाप, त्रिवार मुजरा करतो. हे एक स्थान आहे, ही एक शक्ती आहे, ही एक ऊर्जा आहे, ही कणाकणातून स्वाभिमान जागवणार अनादी कालापर्यंत टिकणार व्यक्तिमत्व आहे मायबाप. ह्या व्यक्तिमत्वाला कुठल्याही एखाद्या चित्रकाराने नवीन रंगवण्याची गरज नाही. ते ओरिजिनलच आहे. ओरिजिनल वेगळंच असतं. नाटकात काम करणारा एखादा नट सुद्धा त्याची भूमिका तो इतका साकारपणे करत असतो. एक उदाहरण सांगतो, लक्षात येईल म्हणजे जाणकार मंडळीच्या. शेक्सपियर नावाच्या नाटककाराने त्याची हॅम्लेटची म्हणजे हॅम्लेटची भूमिका जी होती ती राजाची भूमिका होती. त्या नाटकामध्ये भूमिका राजाची होती आणि योगायोगाने त्या राजाच्या समोर इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ ही बसलेली होती नाटक पाहायला. एक प्रसंग 1 मिनिटाचा. ती रुमाल अशी फिरवीत असताना तिचा रुमाल खाली पडला. एलिझाबेथ राणीच्या हातचा रुमाल खाली पडला, पण नाटकातल्या राजा बनलेल्या शेक्सपियरने तो उचलून दिला नाही. त्याने एक शिपायाला सांगितले की तो रुमाल खाली पडलाय, राणी सरकारला दे.
म्हणजे नाटकात असताना सुद्धा राजाचीच भूमिका करवणारा माझा हा जाणता राजा आहे. बाईबाप, जाणता राजा आहे. हो, त्या राजाची भूमिका नाही, कोणी कितीही वाटू द्या, राजा राजाच आहे. त्याचं रूप आठवलं, त्याचा पराक्रम आठवला, त्यांची नीतिमूल्य आठवली की नुसतं असं पाहिलं जरी त्या पुतळ्याकडं तरी रोमारोमात ऊर्जा निर्माण होती. इतकी ताकद आहे. काय ताकद असते या चित्रात, या फोटोमध्ये. हो, फार ताकद आहे, फार ताकद. आमच्या नगरला अहिल्यानगर जे नाव आता पडलं, त्याच्यात फार पूर्वीच्या एक 25-30 वर्षापूर्वी दंगल झाली होती, जाळपोळ झाली. दंगलीमध्ये बरंच नुकसान झालं. गोरगरिबांची, मोठ्यांची घरं लोकांनी लुटली, काय पेटवली काय. त्याच्यात एक तरुणी मुस्लिमाची होती, ती अतिशय देखणी होती, मस्तानीसारखी, सुंदर अतिशय. तिचा 4-5 गुंड पाठलाग करत होते. जरा बारकाईने ऐक. ही आणि पाठलाग करत असताना इज्जत ही प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक जातीमध्ये असते. मायबाप, आपल्या शिलाचं रक्षण करण्यासाठी ती जीवाच्या आकांताने पळत होती. गल्ली बोळातूनही तिचा पाठलाग ही गुंड टाळत नव्हती. कुठेतरी लपण्यासाठी जागा शोधत होते. एके ठिकाणी दरवाजाची फट थोडीशी उघडी होती. त्याच्यातून तिने आत पाहिलं आणि धाडकन दरवाजा उघडून ती आत गेली. तिने आतून कडी लावली त्या खोलीला. आत एक युवक होता, तरुण, 20-25 वर्षाचा, तरणा बांडगडी. तो जागा झाला खडपडून आणि म्हटलं, आपण? ती म्हटली, मी एक मुस्लिमाची एक कन्या आहे, मुलगी आहे, मला संरक्षण पाहिजे, माझी गुंड पाठलाग करून इज्जत घेऊ पाहतात. तो म्हटला, पण इथं माझ्याकडे आश्रयासाठी का? मी एकटा या खोलीमध्ये, माझं दुसरं कोणी नाही इथं, मी बाहेरून आलेला माणूस आहे. ती म्हणले, तुम्ही कुठून काय नाही, मी बाहेर जाणार नाही, समाज काय म्हणेल. ही दोघंही एकत्र राहिली खोलीत. बाहेर कोणी पाहिलं किंवा गुंड आले तर काय होईल माझं? ते म्हणले, मी जाणारच ना, मी इथंच पडून राहते सूर्योदयापर्यंत. तो म्हणला, एकच कॉट आहे ही माझी छोटीशी, तिच्यावर एकच बेड आहे, छोटं, माझ्याकडे पांघऱ्या हातऱ्या सुद्धा नाही काय. त्याने गादीवरचं बेड काढलं, खाली अंथरलं आणि त्या मुलीला सांगितलं, तुम्ही गादीवर झोपा, मी खाली झोपतो इथं. ती मुलगी गादीवर पडल्या पडल्या झोपी गेली. एक क्षण सुद्धा लागला नाही, निर्धास्त झोपली. दिवस उगवता याच युवकाने तिला हाक मारल्या, उठा, दिवस उगवला, बाहेर वातावरण शांत झालंय सगळं. हो, ती गडबडीने उठली, आपले कपडे सावरत तिने तोंडावर थोडं पाणी आणलं आणि निघाल्यावर या युवकाने विचारलं की तुम्ही मुस्लिम, मी हिंदू आहे, मी मराठा आहे, तुम्ही मुस्लिम आहेत, या एका माझ्या आश्रयाला आला आणि मी ही तरुणच आहे ना, तुम्हाला माझी भीती वाटली नाही? ही जरा बारकाईने ऐक. मला जे बोलायचंय तुमच्याशी. ती तरुण म्हणतो, माझी भीती वाटली नाही तुम्हाला? त्या मुलीला बोलतो. तिने दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. ती म्हणली, नाही वाटली. कारण का? मी नाही का तुझ्यावर काही अन्याय करू शकत? ती म्हणली, नाही. कशावरून? म्हणली, मी दार उघडा असतानाच कोपऱ्यात शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला होता, माझी खात्री होती की इथं मला निश्चित विश्वास मिळेल आणि माझं जीवन इज्जतीपासून बचावल्याशिवाय राहणार नाही. त्याला म्हणतात जाणता राजा. एका फोटोवर एवढा विश्वास आहे तुमचा माझा माहिती. आणि हे तर मावळखोर आहे, या खोऱ्याचा अंदाज घेता येत नाही. रांगडे पण आहे इथं. हा, हे गावही तसं रांगडच आहे.
आणि रांगडेपणा हा या मातीचा गुण आहे. काही मातीमध्ये ताकद असते. ती ताकद जसा हिरडस असो, हे मावळ खोर असो, ही सगळी जी खोरी सगळी 12च्या 12 एकाचड एक आहेत. इथली माती घेऊन, या मातीची ताकद इतकी मोठी आहे. माझी ज्ञानोबराय माऊली सांगते, भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. जमिनीतून कोंब निघाला की भूमीची ताकद दाखवत. फार ताकदवान भूमी आहे तुमची. तुमच्या या भूमीला दयानंद महाराजांचा त्रिवार मुजरा मायबाप, त्रिवार मुजरा. की ज्या भूमीत तुम्ही जन्माला आला, हे गुणी कलावंत जन्माला आले. काय एकासाठी एक गायलं या माझ्या गड्यांनी माझ्या. पण तुम्ही टाळी वाजवली नाही, त्याच्यात माझा काय दोष आहे? कधी माणसं गुणीजनासाठी थोडंसं टाळ्या वाजवीत चालू, तसं थोडा स्वाभिमान राहू द्या. हे मुसलमानालाच कळलंय, आपल्याला कळायला उशीर लागला. एखादा साधा मुसलमान गवई असू द्या, त्याला ख्याल, ठुमरी, गझल, दादरा काही नाही येऊ द्या, ताल काल सम काही नाही कळू द्या, पण त्यांची लोक जर 10-5 पुढं बसलेली असली, हो वाह क्या बात आहे, बहुत अच्छा कोण आरडणार. आणि आपल्याला जणू पोलिओ झालाय. काय कसलं जीवन जगत रे? आपला धर्म, आपला नीती, आपली मूल्य, आपली ही जोपासायची ना संस्कृती. जोराजोराने या गड्यांसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत मायबाप, जोराने टाळ्या वाजवल्या पाहिजेत. जसे ताण येऊ द्या ना, मातीतला रग आहे ना आपल्या मातीत. कोणीतरी एका लेखकाने म्हटलंय, आठवत नाही मला, की तुम्ही जर कधी घोडखिंडीत गेला, जिला पावनखिंड या नावाने ओळखलं जातं, तिथली माती घेऊन तुम्ही कानाला लावली तर मातीतून आवाज येईल, पोहोचला का रे शिवगडावर, झाला का रे तोफेचा आवाज. त्याला ऐकायला इतिहासाचे कान लागतात. मरगळलेली मन, नेहबळाट बुद्धी आणि बोळचट गड्याने कधी इतिहास त्याने बायात बसून घास खुरपायचा. कुठलं बेकार मनगटात रग आणि बुद्धीत धग लागते मायबाप. त्यावेळेस इतिहासाचं पान सामान्य नाही. जसं छावा पाहिला की अंगातलं रक्त सळसळतंय माणसाचं. रक्तच नाही राहिलं अलीकडे, सळसळ गोठून गेलेत रक्त. जाऊ दे, आपल्याला काय त्याच्याशी नाही करता. म्हणून राजांना प्रणिपात करतो, वंदन करतो त्रिवार. आणि माझे हे गुरुजन टाळकरी संगीत फार अतिशय गायलं. दोन्ही मृदंगाचार्य महाराजच मंडळी सगळी, त्याच्यामुळं काय कोणाचं नाव घेत नाही. पेटी मास्टर सुंदर आहेत, चांगले आहेत, आप्पासाहेब जळगावकरासारखे. आप्पासाहेब जळगावकर पाहिले तुम्ही? नसेल पाहिलं. भरतनाट्य मंदिर शेजारी राहिलं होतं पुण्यामध्ये. जसराजला ह्याला साथ करायला असायचं, भीमसेन जोशी वगैरे अशा मोठ्या गायकांना. तर इकडून तर तिकडून काय ती मोठ गुणिकाल फडतरे वगैरे त्यांच्याकडे होते पोरं. ती आता आहेत ते मोठी गुणी माणसं. म्हणून संगीत ही आराधना आहे, संगीत ही हृदयाची भाषा आहे, संगीत ही वेदांताचं गुज आहे, संगीत हा स्वर्गीय नाद आहे, संगीत ही अंतरात्म्याने परमात्म्याला दिलेलं आलिंगन आहे, संगीत 2 जीवाचं मिलन आहे, संगीत रोमारोमातून निघणारी ऊर्जा आहे, आणि संगीत भगवंताला जोडणारं माध्यम आहे. संगीता वाचून जीवन म्हणजे वृक्ष वाळवंटातून प्रवास आहे. विठ्ठल मेलेल्या जनावराचं चमडे हे पकवाजाला लावलेलं, शायपूड धुमपूड वादी हे सगळं मेलेल्या जनावराचं खोडही वाढलेलं असेल. पण परमार्थाला पोषक ध्वनी काढत. मेलेल्या जनावराचं चमड परमार्थाला पोषक ध्वनी काढत. हे जित्या जनावरांना सांगावं लागतं. हे दुर्दैव आहे आमचं, हे दुर्दैव आहे. जीवन सुंदर जागा. दिवसाला 10-5 मिनिटं खळखळून हसत जा. हसल्याने ब्लड प्रेशर वाढत नाही, अटॅक येत नाही, शुगर वाढत नाही, टेन्शन संपून जात. माझ्याकडे पहा ना,
78 रनिंग चालू आहे सर माझं आता. हो 78 19 पासून अजून तगडा आहे गडी. बळच चालतून पायऱ्या उतरतो. थकलं वय झालं माझं. 55 वर्ष झालं कंबार बांधतोय. किती वर्ष करायचं. बरीच लोक आमची महाराज लोक म्हणतात आता बस करावं तुम्ही. आणि ती जो बसल्या बसल्या कीर्तन करते आईची बैल सका काय करायचं. हे असलं कुठं असतं. दुसरे लोक देश केले हो तुम्ही तरी राहणार का उभं. बदामाचा शेरा खात बसल्या बसल्याची इच्छा जाऊ द्या. मला नाही त्यांच्याबद्दल काही विरोधक नाहीत माझी. ती माझंच गडीत पण बसे निघालं. चालत राहतं काळाचा भोग आहे. म्हणून आनंद घ्यायला शिका. खळखळून हसा दिवसाला 10 मिनिटं. सर या पुढं इथं बस. तर मोठी मजा आहे. मोठा आनंद आहे. काय आनंद आहे. विठ्ठल 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 आनंदी जीवन जगायला शिकलो पाहिजे. परमार्थ म्हणजे काय. माळ घातली गण लावला की लगेच विमान वगैरे तुझ्या बापाने ठेवल्या. असं कुठं लगेच लगे भेटत असतंय. आयुष्य ना आयुष्य परमार्थाची साधना करावी लागते. तर कधीतरी आहे स्वर्ग मोक्षण. स्वर्गातही आता पहिल्यासारखं वातावरण नाही राहिलेलं. काही नाही. पहिलं होतं चिंतामणीच्या सडका, कामधेनूची खिल्लार, कल्पतरूच्या बागा, रंभा, उर्वशी, मेनका, चौफुला, नटरंग, दंगल, बाहुबली, पुष्पा, गौतमी. सगळं स्वर्गात होतं. आता काय राहिलं नाही. मध्ये मी 5-6 महिने तिथेच होतो. कटाळून खाली आलो. हा आनंद मिळतोय कुठं मायबाप. हा सुख सोहळा स्वर्गी आहे. हा सुख सोहळा स्वर्गी आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणावे लोळेला. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आनंदी राहा. प्रसन्न राहा. हसतमुख राहा. आरोग्याबरोबर आपलं आयुष्य सुद्धा वाढत. 10 मिनिटं हसला 1 मिनिट आयुष्य वाढत. खळखळून हसत. उपहासाने हसू नका. एखादं घसरून पडलंय मग हसणं बरं नाही. एखादा कमी मताने पडला म्हणून उगच त्याच्या दारात जाऊन फटाके उडवणं बरं नाही. हसलं नाही का हसणायचे. माझं आता कर्जतला मी मोठं मंदिर बांधलंय बालाजीचं. 2.5 कोटी रुपये खर्च केलाय त्याला. बोर घेतलं परवा पाण्यामुळं आणि 350 फूट नेलं सर पण पाणी लागलं नाही. मग रस्त्याने आलेली 2-4 लोक हसतच गेलं काय फेल गेलं काय फेल. आता हे हसणं बरं आहे का. म्हणजे मी 40-50 हजाराला मातीत गेलोय. त्याचं जर हसत स्वागत असेल तर काय ते उपवासाने हसायचं. प्रेमाने हसायचं. हसू रुसू असे करू गदारोळ. देवाबरोबरच हसायचं. देवाबरोबरच राहायचं. आणि संगती विद्वानाची करायची. मोठ्याची करायची. दलिंदर माणसाची संगती करायची नाही. रोग्याची संगती केली की रोगच होतो. निरोगी मनाचा जो माणूस आहे त्याची संगती करायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा. जीवन जगायचं आहे ते कसं जगायचं हे वारकरी तत्वज्ञान लगेच्या लगे नाही कळत बाळा. घटन मटन पटन रज्जून सरपण स्थानून पुरुषन शुक्तीन रजतन सत्ख्यातीन असत्ख्यातीन आणि रोचने अज्ञानन आवरणन विक्षेपण परोक्षण अपरोक्षण शोकनाशन आनंदवाप्ती. हे शब्द सामान्य माणसांच्या बौद्धिक क्षमतेच्या पलीकडे ही साधी फिलॉसॉफी. एखाद्या वेळी सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आईन्स्टाईन, शेक्सपियर कळेल मायबाप
पण वारकरी कळण्यासाठी वारकरी व्हावं लागतं मायबाप, वारकरी व्हावं लागतं. तुकोबाराय म्हणले काही नाही होता आलं तर काय हो, झोपा. होय 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 वारकरी, हा होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी. पाहे पाहे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, होय होय वारकरी, चालती साधन. विकेट किपिंग बी अशी पाहिजे की माग चेंडू गेला नाही पाहिजे. नाही तर विकेट किपरने सोडलं माग चौकार कायम जातो ते. तुम्ही असं जर 20-20 वनी कसोटी नको. आता रोहित बी जरा दमल्यासारखं झालाय. त्या दिवशी 135 धावा काढल्यामुळं बरं वाटलं मला. त्या दिवशी मलाही थोडा नाद आहे बघायचा. नाद म्हणजे ह्या वयात कंड आहे तिची अजून. कंड यागळा नाद यागळा. कंड म्हणजे त्याच जागेवर खाजी होणार. नाद म्हणजे घंटा वाजल्यानंतर म्हणजे प्रसारण पाहून नाश पावतो कधीतरी. पण ही नाद कंड नाही नाश पावत, ते शेवटपर्यंत जात. त्याचं पाहिलं वगैरे कधी जीवन चांगलं जगा, आनंदी जगा. एक महत्वाची गोष्ट बोलून जाणार आहे मी आपल्याशी. हे बोल ना ग. लेकर आहे लहान, लेकर बाळ नसल्यावर काय मातीत घालायचे परमार्थात. झालीच पाहिजे 5ची 25 येल मांडवा गेला पाहिजे. मांडवाला भलता बोजा झाला पाहिजे. तो मोडून दयानंद महाराजाच्या अंगावर पडला पाहिजे. लेकरं ही तर होत नव्हती तर मागल्या 25 वर्षापूर्वी आपल्यातल्या बाया गुजरातला जायच्या. तिथं आम्हा म्हणून एक म्हातारी होती. बाईच्या पोटावून हात फिरला की बाई गरोदर राहायची. बरं झालं ती बायांचेच फिरवायची. तिने खरं लालूचे फिरवाय पाहिजे. राबडीला कुठंच नव्हतं. इतकी अंधश्रद्धा असावी ही महाराष्ट्रातच जपली जाते, टिकली जाते. अंधश्रद्धा आहे, तिला डोळसपणाने पाहायला शिकलं पाहिजे कधीतरी. काही नाही, विरोध केला पाहिजे. आता चांगलं काम आहे, मोठं काम आहे. आपण दरवर्षी हा उपक्रम शिवाजी जयंतीच्या निमित्ताने साजरा करता. सर्वांनी येऊन मिळून मिसळून करायचं. याच्यात कोणाला मान पान वगैरे सगळं बाजूला काढून टाकायचं. शिवरायासाठी यायचं आपण. कोणाच्या वैयक्तिक ह्याची काही हे नसते ठेव. आपण कारणा वाचून चांगल्या कार्यात हे आपल्या सर तुमच्यासाठी सांगतो, आपल्या मराठ्याला लाग पडल्याला शापच आहे. आपण कोणालाच मोठं होऊन देत नाहीत लवकर. निवळ खेकड्याची अवलाद आपली. का रागाने बोलतोय मी. तो वर चढायला लागला खेकडा की दुसरा खेकडा त्याला खाली ओढतो. आपण कधीतरी आपल्या समाजाला, आपल्या संस्कृतीला उन्नत करण्यासाठी स्वतः त्याग करा मायबाप. प्रत्येकाने त्याग केलं ना की संस्कृती जतन होते. दारात आलेल्या अतिथीला 2 घास घातले. दारात तुळस असेल, दारात एखादी गाय असेल. आता नाही आपल्या भागात, शहरी भागात गाया पाळणं वगैरे अशक्य झालंय. मग प्यावं लागतं दूध. कसलं बी तब्येती तशाच राहतात. मला तर मी पहिलवानकी केलेला गडी. 64-65 साली मी 72 किलो गटात खेळत होतो कुस्ती. नगर जिल्ह्यात मलखांबाला पहिला आलेलो आहे मी. एवढा चांगल्यापैकी गाडीवरचा दोरीवरचा मलखांब खेळणारा महाराज. थकून गेलाय. मग रोड माझा झालं की उंदराचा सुसुला. काय करता येलाच नाही त्याला. पण गंमत आहे. आनंदाने राहणं एवढंच मला माहिती. फार आनंदाने, विरोध करायचा नाही. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साई, घातली भय. म्हणून कीर्तन सेवेला घेतलेला अभंग साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस चढवणारा, वैराग्यशील वृत्ती, विवेक संपन्न जीवन, भंडाऱ्याचा पायथा, इंद्रायणीचा किनारा, देहू नावाचं सुप्रसिद्ध गाव,
बोलोबा कनकाईच्या वंशात जन्माला आलेलं ज्ञानरत्न, विश्वंभर बाबापासून 7 पिढ्या परमार्थ वारसा चालवणारा हा महापुरुष, छत्रपतीच्या जीवनात लाभलेला बहुश्रुत पारदर्शी महात्मा, अशी ज्यांची ओळख देहासकट वैकुंठागमन करणाऱ्या महापुरुषाच्या मुखातून ही आजच्या कीर्तनासाठी निघालेली अक्षरं आपल्या समोर मांडण्याचा अल्पमतीप्रमाणे प्रयत्न. विठ्ठल टाळ जोरात वाजवायचं, घोळ घोळा वाजती म्हणायचं ना हाणायचं. वारकऱ्यांचं टाळ आहे ती काही नारायणगावचे उगवली शुक्राची चालली उदी नाही तर मावळून दे. हे गावलंय न्यार, ह्याचं थंडगार वार, ह्याला गरम शेणगार श्वासन, वरण भाताची गोडी नको फुकट शेडाची. श्री शांतारामने पिंजऱ्यात घातलं हे गाणं. जाऊ द्या, मला पाहिलं पाहिजे. महाराज लोकांनी सगळं चित्रपट पाहिलं पाहिजे, तमाशा पाहिला पाहिजे, सगळ्यांनीच पाहिलं पाहिजे, आराध्याची गाणी पाहिली पाहिजेत. एखादं गोंधळ असतात काय त्या लोकसंग कला येते का, तिला त्याच्याबद्दल मी कधी निंदा केली नाही. गोंधळे असू द्या काही त्याच्या पद्धतीने ते. आता ती काही अलीकडे गायला लागली, गाणी भंगार निघाली, तो भाग गहू नाही. देव धनगरवाड्यात घुसला, त्याला काय राजवाड्यात रोग आलता का? काय करायचं, चांगल्याच ठिकाणी घुसायचं नाही. आणि दिवीची गाणी काय, बाईला श्वासाना गारवा, स्वेटर घालाय रोग आलता का बाई, नाही तर शेकायचं. काय असलं कुठं. खंडोबा आवडतो मला, त्याच्याबद्दल वाद नाही. रामापेक्षा बरायचं. राम बायको झोपडीत ठेवली, हरणाच्या पाठीमागं पळाला तर बायको नेली रावणाने. पण खंडोबा असं करत नाही, कुठेही जाऊन द्या स्टेपनी पाठीमाग ह्यो गोड्यावर. आदर्श आहे तरुणाचा. खंडोबा रे भाऊ चांगला आहे, आणि रामापेक्षा नक्की चांगला आहे. रामही आवडतं तर ते ए ए ए ए बस खाली, असलीच पुढं अपक्ष उभा राहून गावाचं वाट. मी काही संन्याशी बिन्याशी नाही बाबा, मला 17 नातू धरण फुटले. 5 पंतू येतं, 17 नातू येतं. म्हातारी आत्ता आजी वारली गेल्या वर्षी आमची. माझं तिचंही काही जमलं नाही कधी, कारण मी माळकरी पहिलवान. ती मला साई खाऊन देत नव्हती 2 वर्ष. मी एके दिवशी इकिरीवर आलो, म्हणलं आजी मी माळकरी पहिलवान, मलाई वगैरे नाही खाल्ली तर कसा मी व्यायाम कुस्ती लढायचो, कसा व्यायाम कसा करायचो. ती म्हणली खाऊनच देत नव्हती. म्हणलं मला 5-6 बहिणी, मी एकटा नातू, तुम्हाला मलाई का खाऊ देत नाही. ती म्हणली वा माझा तरी काय तू वैरी आहे का. म्हणलं मग का खाऊ देत नाही. म्हणली मिशा येत नाहीत. कुठल्या विद्यापीठातून म्हातारी पदवी जर कसलं संशोधन केलं म्हातारीने. ही का जय नारळीकराच्या वंशातली का काय. कधी कधी असं वाटतं मला. पुढे मिशा आल्यावर म्हणलं आता तरी साई खाऊन दे. म्हणजे तुझ्या पोराला यायच्या नाहीत. म्हातारी गेल्यावर निवड दाखवूनच साई हाणली. काय करताय, अशी चांगली माणसं. लय वर्ष 113 वर्ष जगली ती, जाता जात नाहीत अशी. बरीच महाराष्ट्रातली मला सुद्धा वाटतं मरावात, पण मरणातच. ज्याची इच्छा सगळे करतो तर ही आहे तर सकाळ संध्याकाळ डोळ्यापुढं. काय इलाज नाही त्याला. काही माणसं जन्माला आली की अशीच जन्माला येतात. आयुष्यभर उनी दुनी काढण्यातच त्यांचं आयुष्य जातं. पण संघटना बांधा. संघटनेला विशेष महत्व आहे आजच्या काळामध्ये. पण कशी ती संघटक कसा असावा याचं एक छोटंसं उदाहरण जातात. असं एका पारध्याने चतुर नावाची 50 पक्षी धरून आणले होते. बाजारात त्याने विकायला मांडले. एक गिऱ्हाईक आलं आणि त्याने विचारलं हा पक्षी केवढ्याला द्यायचा. तो म्हणला 50 रुपयाला एक पक्षी. आणि जवळ एक छोटा पिंजरा होता, सुंदर होता पिंजरा. त्याच्यात एक पक्षी होता.
त्या ग्राहकाने विचारलं हा पक्षी केवढ्याला द्यायचा? ते म्हणले हा 500 रुपयाला. अहो म्हणले हा त्याच जातीचा आहे आणि वजनालाही सारखा आहे, मग याची 50 रुपये, या 50 पक्ष्यांची 50 रुपये किंमत एका एकाची, आणि ह्या एकट्याची 500 रुपये का? ते म्हणले हा शिकवलेला आहे, हा जंगलात सोडला की ओरडतो, अशा अर्थ किंकाळे मारतो, बाकीच्या पक्ष्यांना जमा करतो, त्यांना आम्ही धरतो. तो म्हणला मग मला हा 500 रुपयाचाच घ्यायचा. त्याने 500 रुपयाचा पक्षी घेतला, 500 रुपयाची नोट टाकली त्याच्या अंगावर आणि त्याचं मुंडकं धरलं, तोडून दोन्ही भाग त्या पारद्याच्या अंगावर टाकले, निघाला. तो पारधी म्हणला अहो शिकारी पक्षी मारला तुम्ही, जो शिकार करत होता, आणि चालवलाही नाही त्याला तुम्ही काय खाण्यासाठी. का असं केलं? त्याने दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. तो म्हटलं ही जातच समाजात शिल्लक नको ठेवायला, कोणती जी समाजाला गोळा करून बळी देती ती नाही. लक्षात हो, जीवनात एवढं जपलं ना प्रत्येक गावाने, गाव स्वराज्य होईल बायबा. अरे असं घे 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 ते घे, अरे घे घे उचलून घे, विक्षेप होत सुंदर आहे अतिशय. इकडं कोणी आहे का त्यांचं? असं आहे वय का? तुला बी दत्त का आलंय? तो खूप बरायचा काळ होत, मुलं आवडतात ना असं जास्त लेकरं. आणि बसलो होतं शांत, चांगलं आहे म्हणजे गुन्हे संस्कारी, संस्कार महत्वाचे असतात. एका राजाने घोडं घेतलं, रस्त्याने निघाला, आणि 2 शिपायाने घोडं धरलेलं. ते शिपाई घोड्याची स्तुती करीत होती. रस्त्याच्या कडेला आंधळ बसलो होते. ते म्हणलं कसल्या गप्पा चालल्यात? म्हणलं राजाने घोडं घेतलं. कशाला घेतलं? म्हणलं ते पाण्यात बसत असलं पाहिजे. ते म्हणलं घोडं कुठं पाण्यात बसतं? तो म्हणलं मला दिसत नाही, पण वासा ओळखलं ही घोडं पाण्यात बसतं. राजाने घोडं थांबवलं आणि ज्याचं की विकत घेतलं होतं त्या मालकाला बोलवून आणलं. त्याला मालकाला सांगितलं हे आंधळा आरोप करतंय घोड्यावर की हे घोडं पाण्यात बसत असलं पाहिजे. राजासमोर हात जोडलं त्या मालकाने, त्या घोड्याच्या मालकाने. म्हटलं बसतं राजे ही घोडं पाण्यात. आपण घोडं कसं काय पाण्यात बसतं? ते म्हणला मी लहान शिंगरू घेतलं होतं घोड्याचं आणि म्हशीला पाजलं. काय बोलतो लक्षात आलं का आपल्या? शिंगरू घोड्याचंच पण पाजलं संस्कार म्हशीचे. हे खानदानी संस्कारातली मुलं आहेत म्हणून मायबाप उभे राहिले. गुरुकुलातले विद्यार्थी हे खानदानी म्हणून मांडीवर येऊन सुद्धा शांत बसलं. ते पकवाजाला हात लावला नाही त्याने, किंवा कशाला हात लावला नाही. त्या खानदानीला लय महत्व. राजा खुश झाला आणि ते म्हणला 10 किलो धान्य आंधळ्याला देऊन टाक. राजाला दुसऱ्या दिवशी बायको बघायला जायचं होतं. त्याला वाटलं आंधळं नेलं तर परवडेल का? आता आंधळ्याचा आणि बायको बघण्याचा काही संबंध. पण राजा येते आणली गाडी पाठवून बोलवून आणला. नेहाला मुलगी देखणी होती, स्मार्ट होती, उंचीपुरी होती, नाकी डोळी नीटास होती, केस पार पिंढऱ्यापर्यंत लांब होते, कपाळ रुंद होतं, भोवया धनुष्यासारख्या होत्या, डोळ्या हरणासारखे, गाल सफरचंदासारखे, ओठ गुलाबाच्या पाकळ्या फिरवल्या आणि दंतपंक्ती डाळिंब फोडल्यासारखं. एवढ्या भागल वाटतं. अशी सुंदर मुलगी राजाला पसंत झाली. पण तर गंमत अशी, फक्त सल्ला म्हणून आंधळ्याला विचारायचं. त्याला विचारलं कशी काय मुलगी? ती म्हणलं मला का दिसतं का? पण त्या मुलीने जर एखादा अवयव शरीराचा माझ्या हातात दाग दिला तर मी ओळखील ही मुलगी कसली. राजा खोजाल. राजा बघत होता नुसतं. ती मुलगी उठली न सांगताच आणि तिने आपला हात त्या आंधळ्याच्या हातात दिला. 10 मिनिटं सोडलाच नाही आंधळ्याने हात. 10 मिनिटांनी सोडल्यानंतर राजाने विचारलं कसं आहे काय? म्हणला ही मुलगी कळवातनीची. म्हणला कोल्हाटीची किंवा कळवाती वेश्याची मुलगी. म्हणला वेश्याची.
लग्न तर मोडलंच होतं. पण त्या मुलीच्या आईकडं पाहिलं त्याने राजेने. काय म्हणते हे आंधळ? ते म्हणले राजे माझी मुलगी नाही, मला कळवतनीच्या पालावरच सापडलेली. ते म्हटले आंधळ्याला 20 किलो आणखी धान्य देऊन टाक. आणि आंधळ्याला विचारलं की तुला कसं काय कळलं की ही मुलगी कळवतनीची? त्याने दिलेलं उत्तर मार्मिक आहे. तो म्हणला खानदानी बाई कधी परपुरुषाच्या हातात हात देत नसते, त्याच वेळेस ओळखलं की ही जात संकरित आहे. हो, खानदान खानदानच असतं माईबाप, त्याला सांगावं लागत नाही. त्याचं मोठे पण वेगळंच असतं. हा अनुभव असतो ज्याचा त्याचा. तो खूप बरा आहे. तेच अभंगाच्या पाहिल्या ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव. विश्वदेव सत्यत्व, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे. ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे. ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे. या अभंगाला एक शब्द फक्त जोडायचा, कैसा. उत्तर आयसा. किती सोपं का नाही त्यात प्रवेश करण्याचा. असा ज्याचा अनुभव आहे की संपूर्ण परमतत्वाने विश्व भरलेले, किती व्यापक असो, हे साधूने ओळखलं असतं. संतांना हे ज्ञात होत. चांगले विचार होते सा पहिल्यापासून आजपर्यंत. ते विचार टिकून आहेत साधू संतांचे. पण विरोध त्याही काळात होता, आजही आहे, भविष्यातही राहणार आहे. विरोध असतोच. चांगलं कोणताही कर्म करा. तुकोबाराने गाथा लिहिली, विरोध झाला त्याला सुद्धा. सगळे विरोधक एकत्र आले. पुढं काय झालं ती मला माहित नाही, माहीतच. तर सगळे जरी विरोधक एकत्र आले तरी नको राजकारण बोलायचं, नको मार खावा लागून मला. कुठं कुठं ना महाग लागते. माझ्या महाग आधी 7.5 तर ही आणखी नव्याने लागायची काय. आमच्या लोकांचं तेवढंच प्रसिद्धीला दिलं जातं. जे वाक्य विद्रोही वाटतं तेवढं, आणि बाकी चांगली वाक्य सगळी कापून काढली जाते. आणि मग त्याला तोंड द्यावं लागतं. लय अडचणीला तोंड दिलंय मी. वसंत व्याख्यान मालेत व्याख्यान दिलेला महाराज आहे मी पुण्यामध्ये वगैरे. माझे फार सगळे स्नेही वगैरे, माझे जुन्या काळामध्ये भाई वैद्य वगैरे, हे कलमाडी साहेब वगैरे, हे सगळे माझे जवळचे. मी लय अनुभवली ही सगळी जवळून लोक. काही साधी काही मोठी, परगाडगीळ वगैरे, हे सगळे पाहिलेली मंडळी. जीवन जगताना मोठ्यांचा सहवास केला. माझं ही जवळीक असायची, एक वेगळी होती जीवनाची. आणि पाहिलं म्हणजे असं लक्षात यायचं की ही माणसं सामान्य नाहीत, असामान्य माणसं आहेत. पण कुठंतरी एखादं पद घसरलं, एखादा पाय घसरला की पुन्हा उठून उभं राहता येत नाही. राजकारणात, समाजकारणात, परमार्थात एकदा घसरण झाली, एक पाय, एक वाक्य चुकलं बस. काय एखादं वाक्य कधी बोललेला कधी माहीत नाही, पण ते चुकलं की समाज त्याची जास्त चर्चा करतो. काय आहे
जाऊ द्या. आज एक वाक्य टीव्हीवर गाजते, श्रद्धांजली म्हणून. सध्या आत्ता म्हणजे एका मोठ्यांच्या व्यक्तीच्या नावाच्या समोर लिहिले. काही लोक त्याच्यात सत्य असत्येचा भाग गवू नये, पण असं ते विरोधक सगळे जमले, देहूत आले तुकोबारायच्या समोर वाड्यात महाराजांच्या, आणि ती गाथा जिजाबाईकडून त्याने बळजबरीने घेतली. सगळे कागद वह्या एक गठ्ठा बांधल्या. तुकोबराय इंद्रायणीच्या किनाऱ्यावर नांदुरकीच्या झाडाखाली भजन करत बसले. गाथा त्यांच्या समोर आणून मांडला, आणि हे वेदबाह्य आहे, आम्हाला शास्त्राला मान्य नाही. त्या काळचे तथाकथित संत स्वतःला साधू म्हणून घेणाऱ्याने महाराजांच्या पुढं प्रस्ताव मांडला की आम्हाला मान्य नाही, याला दगड बांधून पाण्यात टाका. तुकोबरायच्या डोळ्यातून अश्रू आले. शतकोटी अभंग लिहिण्याचं स्वप्न अपुरं राहिलं नामदेवरायाचं. 96 कोटी अभंग लिहून झाले, आणि 4 कोटी लिहिण्यासाठी तुकोबरायाच्या रूपाने अवतार घेतले. तेही पाण्यात बुडवायची पाळी आली. डोळ्यातून अश्रू, आणि पंढरीरायाचा धावा केला. पंढरीराया काय माझ्यावर ह्या प्रसंग, दगड बांधले स्वतःच्या हाताने, आणि इंद्रायणीच्या डोहात समर्पण केलं. बुडाला नाही ते, पाण्यावर लाह्यात जळी दगडा सहित वया हरिला जैशाला हरिला जैशाला हरिला जळी दगडा सहित वया हरिला जैशाला हरिला जैशाला हरिला जैशाला जळी दगडा सहित वया तारियला जैशाला खानदानी वारकरी चाल म्हणलं. इतका असा जे गोडवा आहे ते आत हृदयाला असं धडकन आणत होत. ते धक्काची गरजच नव्हती. असं वाटलं की कट्यार काळजात घुसल्यासारखं वाटायला लागलं. कधी कधी असले चित्रपट पाहा, सुंदर गाणं कट्यार काळजात घुसली वगैरे चित्रपट पाहायला काही वाईट नाही, काही चांगलं पाहत जावं. नाना पाटेकरासारखी एखादी भूमिका असणारी, नटसम्राट सारखं एखादं कधीतरी पाहत जावं. आता छावा पाहिला असेल बऱ्याच लोकांनी, अजून पाहतील. चित्रपट सृष्टीमधलं एकच आश्चर्यच झालं, ते चमत्कार झाला हे महाराष्ट्राचा. आणि राजे संभाजीराजे समाजाच्या समोर त्यांची ओळख करून देणाऱ्या दिग्दर्शक निर्मात्याला माझा सलाम आहे, माझा आणि त्याच्यात ती भूमिका करणाऱ्या प्रत्येक नटाला भूमिका अशीच पाहिजे. जी भूमिका मी मगा बोललो की बाबा आमटेची भूमिका करणाऱ्या नाना पाटेकरांनी किंवा नटसम्राट मधली भूमिका करताना या वादळाला कोणी घर द्याल का ही आरोळी ठोकल्या बरोबर हे मग भूमिका तशी पाहिजे हो काहीतरी.
तुकोबरायांची भूमिका, हे महाराजांची भूमिका, राजांची भूमिका सामान्य काम नाही माय, झोकून द्यावं लागतं असं कोल्हे म्हणलं. कधी कधी या भूमिका मनमोहून जातात. कधी वाटतं, कधी अश्रूची झाली फुले पाहिलं, कधी कधी माझं एखादं काव्य वाचलं, कधी वि. स. खांडेकरांची ययाती पाहिली. अहो जीवनात काय प्रकाश पडून जातो या काव्याने, या लिखाणाने. अशी अक्षरं असतात. कधी ज्ञानेश्वरी पाहिली, ही अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकलिका प्रकाशली. ही सामान्य अक्षर आहेत का बाबा? कधीतरी ज्ञानेश्वरी वाची जावी, वाचावी ज्ञानेश्वरी, गाथा वाचत जावी, माथा टेकत जावी त्याच्यावर, त्या तत्वज्ञानावर. वह्यात तरल्या पंढरी रायाने आपल्या हृदयाला लावून धरल्या त्या वह्या. एक कोपरा भिजू दिला नाही. भगवंताला माहित होतं, गाथा जर इंद्रायणीच्या डोहात बुडाला तर महाराष्ट्राचा परमार्थ बुडाल्याशिवाय राहायचा नाही बाय बाप, परमार्थ बुडाल्याशिवाय राहायचा नाही. 13 दिवस वय आणलं घरी. 14 दिवस पंढरीरायाने स्वतः तुकोबरायाच्या हातात पुन्हा गाथा आणून दिली, घरी आणली. या गाड्यांनी पानं खालीवर केलेली होती. तुकोबराया अनुक्रमणिकेप्रमाणे पानं लावत होती गाथ्याची. गाथा पानं लावायची झाली पण 2 पानं सापडणारच. तुकोबरायाने पुन्हा पुन्हा पाहिलं पण 2 पानं नव्हतीच. त्याने काशीबाई मुलीला विचारलं, काशीबाई आपण घेतली पानं याच्यातली नाही मार बाबा. भागीरथी आपण नाही. विठोबा तुम्ही? मुलाला विचारलं नाही. शेजाऱ्या पाजारच्या मुलाला विचारलं, कोणीच होय म्हणणं. मग जिजाबाईला विचारलं. ते नावाने हाक मारत नव्हती जिजाबाई तुकोबराय, हे आवली म्हणून हाक मारायचे आपल्या पत्नीला. प्रत्येक नवऱ्याच्या 2 नावाने बायको ओळखली जाते. एक जनरल असतं नाव आणि एक त्या दोघालाच माहीत असतं ते एक नाव असतं, असं खाजगी म्हणायचं. खाली येऊन नाही सांगता येत. आमची म्हातारी थकली आता, कपाळ बसलं, केस पांढरं झालं, वाक माझ्यासारखं, डोळं खोल गेल्यात बवाया तसल्या वाक, दात कधीच निघून गेलं. सरदार 32 हल्लं, मानाला बेल्ट, कमरेला बेल्ट, वाकून बळत चालते म्हातारी आमची. पण मी अजून अंगणात गेलो प्रेमाने हाक मारतो, काय चाललंय मस्तानी म्हणतो. आता ती मस्तानी होय, ती बी आतून म्हणते, आला वाटतं माझा बाजीराव. मला पायऱ्या धरून चढावं लागतं. काय गंमत आहे ना मोठी. जीवनात आनंदी राहा रे, कसं का होईना पण आनंदातच जीवन जगा. पैसे कमी अधिक असतील, संपत्ती कमी अधिक असतील, प्लॉट कमी जास्त इकले असतील, कमी जास्त वाहवाने गेले असतील, काहींचे घेऊन इकून बेवीर भागलं नसल. नकोच पुढचं, आता लय कुठं नाही मोठा हे लागतं हे सगळं. आणि रंगीवलंय चित्र तुमचं मात्र. महेश मांजरेकरांनी त्यांनीच काढलं ना ह्या भागावरचं चित्र. कोणचं होतं? करडे होतं ना. पण त्याच्यात महेशची भूमिका होती चित्रपटामध्ये मांजरेकराची. तर हे चांगल्या भूमिका आहेत वगैरे, त्याला काही चालत राहत. मी कशासाठी बोलतोय? तुकोबरायाने विचारलं, आवली आपण घेतली याच्यातली 2 पानं गाथ्यातली? ती हसली, म्हणले महाराज घेतल्यात पान. तुकोबराय हसले, कारण तुकोबरायाला माहित होते हिला लिहिता वाचता येत नाही. मग लिहिता वाचता अक्षरशत्रू असणारे तुम्ही ही 2 पानं कशासाठी घेतली? कुठे आहेत? ती म्हणली कमरेला खोसल्यात. कशामुळं? जेव्हा हसल्या म्हणल्या, ही 13 दिवस पाण्यात होती पानं, पण कोपरा भिजला नाही, बुडाली नाही. मला बी ही बारोवर पाण्याला जावं लागतं. मी जर घसरून पडले पाण्यात तर ही पानं मला तारल्याशिवाय राहणार नाहीत माय बाप, तारल्याशिवाय राहणार नाहीत. मग देव पाहायला कुठं जायचं? देव त्यांच्या जवळच असतो. देवत या जवळी असे देव
या जवळी असे देव या महापुरुषामध्येच असतो. देव पाहायला कुठं जायचं? महाराजांचं दर्शन घेतलं, देवाचंच दर्शन झालं आपल्याला. देव म्हणजे काय? दिव या धातूपासून देव शब्दाची उत्पत्ती. दिव म्हणजे प्रकाश, ज्ञानाचा परिपूर्ण प्रकाश म्हणजे देव. स्वाभिमानी, स्वावलंबी, स्वतंत्र जीवन जगाय शिकवणारा देव असतो. माहिती, परावलंबी, अंधानुकरण हे देवाला मान्य नसतं. मोठ्यांचा मोठाच थाट असतो. मोठ्यांचं सगळं मोठंच काम असतं. काय कधी कधी अनुभवायला मिळतं मला. छोट्या माणसांचे व्यवहार छोटे असतात, काम छोटंच असतं आणि बैठकही छोटीच असते. ज्ञानाची बैठकही छोटीच असते. मोठ्यांचं सगळंच व्यापक असतं, पण त्याच्यातच शेतकरी बुद्धिमान असतात. काल मी सहज बीड जिल्ह्यातच होतो कार्यक्रमात. ती सहज एका सदन माणसाकडे आमची व्यवस्था होती. ती सकाळचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे 9-10 वाजता गेलो होतो मी. 9, 9:30. त्याने बैमुगाच्या शेंगा फोडायला 10 बाया लावल्या होत्या त्या माणसाने. आणि शेंगा होत्या 40-50 किलो. मी सहज म्हणलं, अहो या 5-4 बायांनी फोडल्या असत्या शेंगा आणि तुम्ही ह्या 10 बाया कशाला लावल्या? म्हणलं ह्याच्यातलं तुम्हाला कळायचं नाही. मी म्हणलं तू सांग. म्हणलं ह्या सगळे बोचरे आहेत. नाही कळलं का? ह्या सगळ्या ज्या बाया लावलेल्या आहेत तर कसल्या आहेत? बोचरे म्हणजे ह्यांना दात नाहीत म्हणला. 5 दातावाल्या लावल्या असत्या तर 10 किलो खाऊन बसल्या. याला बुद्धी म्हणायचं. बुद्धी म्हणजे काय असतं दुसरं? आपल्या वृत्तीचा विकसनशीलता आहे. ज्ञानाला त्याला असं. माझं एकदा उदयनराजांनी कीर्तन ठेवलं सातारला. अभयसिंह राजे भोसले यांच्या 8व्या पुण्यतिथीला होतं कीर्तन. मदन सर वगैरे वाजवा होते. मदन सरला पाहिलं असेल ना तुम्ही. चांगलं गडी, मस्त गोडवा आहे अतिशय तुमच्या हातातल्या सारखा. ही मुलं ही एवढ्यांनी होती तेव्हापासून कीर्तन ऐकतात माझं. महाराज का रे बाबा, खोटं आहे का बरोबर आहे? हा, नाही तर गर्दीत होय म्हणशील. दडपणाखाली बोलू नको. महाराज असला ना गट. तर गमत जेव्हा मला काय त्या व्यवहाराचं काय नव्हतं तिथं कीर्तनात. फक्त माझी इच्छा होती चांगल्याच्या जेवायला भेटावं. मोठ्या माणसाच्या कशी जेवत असतील, काय थाट असत, उगाच वाटायचं.
आमचे एका सरदाराच्या जाधव का काहीतरी आडनाव मोठे सरदार होते, त्यांच्यात व्यवस्था होती जेवायची. दारातच चोरदार आम्ही 5-7 लोक गेलो, 4-5 टाळकरी आणि मृदंगाचार्य असे 5-6 लोक. हे म्हणला कोणीकडे, म्हणलं जेव्हा हे बोललं की त्या चोरदाराने सोडला आम्हाला त्या वाड्यामध्ये, मोठा वाडा. आत गेले, बकेट भरलेले होत्या 5-6. मी तांब्याने हात धुवायला लागलो की एक जण म्हणलं तांब्या खाली. मी म्हणलं हात नाही काय धुवायचं, तो म्हणलं पाहिला तांब्या खाली दिला ठेवून. म्हणलं काय नाही तरी हाताने काय भ्रष्टाचार केलाय का वाईट करून, चला बिगर हात धुताच. दारात गेलो की 3रा गडी होता. तो म्हणला कोणीकडे, म्हणलं जेवाय. तो म्हणलं हात धुतला का, म्हणलं आता कमाल झाली गड्या. म्हणजे एक हात धुवून द्यायला आणि एक हात धुतल्याशिवाय आज जाऊन द्यायला. म्हणलं जेवणा वाचूनच काय नळडे, चला रे म्हणलं माघारी, तुम्हाला काय पानपुरी बेळपुरी काहीतरी वडापाव मिसळ चालतो काय चांगली असली भारीपैकी, कुठं जोगेश्वरी कुठं काय जोशी वडा एखादा भेटला तर गंमत अशी. तो म्हणला महाराजा रागवू नका. तो माणूस म्हणला ही संस्थानिकाचं घर आहे, इथं स्वतःच्या हाताने हात धुवायचा नाही, नुसतं बकेट पैसे जाऊन असा हात करून उभा राहा. आम्ही 10-12 लोक उभा राहिलो. तो शागिर्द म्हणून त्यांचा नौकर खांद्यावर टावेल साबणाचं बॉक्स घेऊन 2 वेळा माझा हात धुतला साबणाचं नीट लावून, टावेलने पुसला मग एकाला हात सोडला. मला तर अशी भीती वाटायला लागली की इथं हात धुवायला जिथं माणसं आहेत तिथं गेलो आज जीव घालतात काय मोठं म्हणलं. गेलो आत तर सगळे चंदनाचे पाठ बसायला, सगळे वीरपंचे दोस्त, काय कमी कुठल्या गोष्टीचं. 5-5 वाट्या ताटात आल्या. मधल्या वाटीत अत्तर मिश्रित पाणी, अत्तराचं पाणी. खिरीचा फुरका मारला मधल्या वाटीत हात चोळायचा, आमटीचा फुरका मारला मधल्या वाटीत हात चोळायचा. 2 पदार्थाचं कॉन्ट्रॅक्ट तोडायला ही मधली वाटी. कुणाच्या बापाला माहित आहे, आम्ही एका भांड्यातच माधुकरी आणायचो आळंदीला. ही मधली वाटी कशाला माहिती, आम्ही अधून मधून त्याच्यातलं बी फुरका आणायचो. दिस इज फुरका. एक म्हणलं महाराज त्याच्यातलं फुरकं काय मारता, म्हणलं मग कशाला ठेवली मध्ये, म्हणला येड्या हानबुडे आता. अरे जेवायला जर ज्ञानाची गरज आहे तर मोक्ष काय बापाची ठेवाय का, माय बाप तसा मिळत असतो का, स्वर्ग मोक्ष तसा नाही. आणि ज्यांना मिळालाय असे 2 महापुरुष होऊन गेले की ज्यांना कधी विकार स्पर्श करू शकला नाही. एक माझे हनुमानजी आणि एक ज्याने वैराग्याचं प्रतीक विश्वाच्या समोर ठेवलं, माझे तुकोबराय आहे. ज्यांची निष्ठा शुकासारखी असं वैराग्य ज्यांच्याकडे होत. काय वैराग्याबद्दल बोलायचे आमच्या हनुमंतरायाला, हे विकार कधी काम क्रोध शिवलेच नाहीत का, हे सांगायला अभंगाचं 3रं. काम क्रोधा नाही चाडी, काम क्रोधा नाही चाडी, काम क्रोधा नाही चाडी, काम क्रोधा नाही चाडी, काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही चाली, काम क्रोधा नाही चाडी, काम क्रोधा नाही चाडी, काम क्रोधा नाही चाडी, काम क्रोधा नाही चाडी, काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही चाली. भूते झाली समता, भूते झाली समता, देव तया जवळी याचे देव, दया जवळयाचे देव, दया जवळयाचे, दया जवळयाचे. बुद्धी झाली समर्थ, बुद्धी झाली समर्थ, देव दया जवळी आले, देव दया जवळी आले, देव दया जवळी आले,
संडासची स्कीम निघाली होती आमच्याकडे. 100% अनुदान होतं संडासच्या स्कीमला. बाकी कशातलं का खात नव्हती, पण नव्हता हात लावायला पुसून हाणलं या गड्यांनी तसं. एकदा व्रत बिकार झाल्यावर काय राहत. देखलिया चिंदी मन धावी तो कोबर आहे म्हणतात. बैसता चोराचे संगती. हो, म्हणून साधूंची भेट घ्यावी, त्यांचं दर्शन घ्यावं, पुण्य मिळतं. पण अगोदर आपल्याकडं पुण्य असावं लागतं मायबाप, त्यावेळेस साधूची भेट होते. पुण्य फळले बहुता, पुण्य फळले बहुता, हरी पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा. भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. देवळात झोपतो. 30 वर्ष झालं, घरात नाही, उमरेच्यात नाही कधी झोपतो. 30 वर्ष पटांगणात आपलं मजेशीर. 2 बादल्या गार पाण्याची, अजून गार पाणीच आंघोळ करतो म्हणून उभा आहे. ही गरम झालेली गार झालेली पुन्हा उठलीच नाही, गार काय करू. आरोग्य चांगलंच पाहिजे माणसाला, ती भगवंताने दिले आपल्याला. देवाला दुसरं काय मागत नाही. हो, देवा हेच दे, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. हे भगवंता, एवढं शरीर चांगलं दे, सेवा करायला हे आनंद मिळतो मला, तुम्हाला माझ्या श्रोत्यांनाही आनंद मिळतो. हसत जातात, मला पाहिलं तरी हसत येतात तिकडून माणसं, तेवढाच आनंद मलाही मिळतो. एक ऊर्जा असते एक, आणि जीवन तसंच आहे. म्हणून हे का विकार झटत नाहीत किंवा येत नाहीत या महात्म्यांकडे, फक्त प्रभूचं नाव घेतलं जातं. टाहो फोडून हाकणार जाऊ देवाला, रामकृष्ण टाहो नित्य फोड, रामकृष्ण तुम्हाला काय लक्षात नाही आलं तरीच बरंच आहे. न सोडी रे भाऊ टाकी रे, न सोडी रे भाऊ टाकी रे, न सोडी रे भाऊ टाकी रे, न सोडी रे भाऊ टाकी रे. रामकृष्ण राव, रामकृष्ण राव. इति गुह्यतमं शास्त्रम. सरस्वतीचा शाप आहे आपल्या विद्वानाला, काय करा. पुढचं ध्यानात येतो पण मागचं आठवत नाही. रावण बापच होऊन गेला, जे उलट पाठवते. उगाच युग आमची महाराज म्हणजे रावणाचं माफ करतात. रावण असा होता आणि तसा होता, तुझ्यापेक्षा बरं. एक बायको सांभाळता येणार रावणाची बरोबर. 80,000 बायका होत्या त्याकडे, 1.25 लाख म्हणून आतू, 2-2.5 लाख मुलं एकट्याची. भावकी इवली खरा विधानसभेची आधी पाहिजे होता. घरच्या मातावर 5 जागा आणल्या असत्या त्याने, आणि विधानसभेत एक गट बसला असता, रावण गट. आता निम रावणच आहे तिथं, पण त्याच्यात काही बदल नाही. त्याला लाज येऊ, त्याला असलं कर्म वाईट करणारी. काही काळाचा भोग आहे, ईश्वरी सत्ता चालतं. टाहो फोडून. रावण हा संस्कृतचा गाडा पंडित होता.
त्याने लिहिलेलं संस्कृत मोठ्या मोठ्यांना नुसतं वाचता येत नाही. एखादा नमुना जटाटवी गल जल प्रभावितस्थले गलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां धमट धमट धमन निनाद वट धमर वयम चकार चंड तांडवम तनोतु नः शिव शिवम जटा कटाह संभ्रम प्रभंड लिंब निर्जर विलोल वीच वल्लभ विराजमान मूर्त भगत 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 ज्वल लाट पट्ट रावणाने लिहिलेली कविता ही काय लुंगे सोंग्यानी केलेली. तसल्या तुम्ही चौकात जायच तर 2-4 लिहिल. सासूच्या घरी जावई पाहुणार, सासू म्हणते बसा बसा, त्याने चढई कडा बेत कसा कसा, ती म्हणली गाय गाभण म्हैस पार्टी शिळी देती पसा पसा, आणि माझ्या बोटाला झालं नकुरड ती करतय ठसा ठसा. काय माती तशा मुखांना घेतात नवऱ्याचं नाव घेताना समारंभात बाया काय नसतं त्याला उगटाला टन जोडलेला आत घरात मधघर ही ज्या बापाने केलं. मधघरात देवघर कधी असतं का? देवघरात पलंग कुणी टाकलाय का? पलंगावर गादी गादी नसते तर काय बोराटे हातारते का? आणि गादीवर उशी नाही तर काय धोंडा मांडतंय का माणूस? आणि उशीवर बशी काय कारण आहे का? आणि बशीत कप नाही तर काय हांडा मांडायचा का? आणि कपात चहा म्हणलं एंड्रेल वत म्हणजे तुझं समाधान. आणि चहात पडली माशीन टिंब टिंब गेले काशीन म्या धरली एकादशी. त्याच्यासाठी तू भांडणं आमच्याकडे तिथं आमच्याकडे रुकवत असतो का नाही कोणा आहे का अजून जिवंत कधी मिळाला नाही बा. त्याच्यावरच्या आनात इतक्या भयंकर घेतलं आमच्या तिथं भांडणं झाली होती आज यासाठी. ते म्हाताऱ्या बाया असतात लय आना बेकार घेत. एका म्हातारीने आण घेतली आला आला रुकवत आणि रुकवतावर होती लापशी आणि येहीन बाईच्या बिंबीत इंजान पाणी हापशी. टोकी फुटली माणसाची. असल्या म्हाताऱ्या बिलीस नसल्या पाहिजे. काय करावं? विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई.
माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जवळजवळ गाडी ठेसण्यात आली. थकलेला माणूस आहे मी. पोरं आग्रह करतात म्हणून यायचं. 2-2.5 तास शेवायात उभं राहायचं अवघड काम आहे. समजून घ्यायला अशी आशा बाळगतो. जर नाही समजलं तुम्ही तुमच्या म्हाताऱ्यांना सांभाळीत नसताना असं गृहीत धरतो. वयस्कर माणसाशी खेळीमेळी राहायचं. जाता जाता फक्त माझ्या आया बहिणीसाठी 5 मिनटं घालविणारे मी अजून. तेवढी तुमची कसर राहिली. लाडक्या बहिणीतून किती वजा झाले ती माहिती पण बराच मोठा 4-5 लाखाचा गोंधळ झाला. ज्याच्याकडे 4 चाकीत कुणाकडे सर्व्हिस आहे काय असं चाललंय. ह्यांचं हुशार आहेत काही माणसं. आधीच तुम्हाला कळत नव्हतं होय रे निवडणुकीच्या. तेव्हा घेतलं गंडवून आता हल्ल्यात हे चालतंय. मस्त आहेत माणसं हुशार आहेत. ब्राह्मण आहेत हुशार आहेत. ब्राह्मण हुशार असतात. आमच्याकडं लग्न लागलं एक परवा एका जणाचं ते नवरा नवरी ज्या पद्धतीने उभी करायची असते की पूर्वेकडं वराचं तोंड पश्चिमेकडं वधूचं ते उलटं झालं. त्या काय बांधण्याच्या लक्षात नाही आलं कोणाच्या. पण एका शहाण्या माणसाच्या कडेला बसलेलं ध्यानात आलं. लग्न लागून माणसं लग्नाकडे कोणाचं ध्यान आहे पटशीन तो हाल गाठायचा. तो माणूस आला म्हणला काका भटजी काका किती वर्ष झालं लग्न लावतं म्हणला 25 वर्ष. अशीच लावता का म्हणला. देवा आमनाने महागार नाही घेतली. काय झालं काय चुकलंय म्हणलं. तुम्हाला कळत नाही का म्हणला काय चुकलंय. मला मस्त माहिती आहे तुला काय कळतं त्यालाच दठवलं त्याने. ते म्हणला नवरा नवरी अशीच उभा करतात का. ते म्हणलं तुला ह्याच्यातलं काय कळतं का. ते म्हणलं काय कळायचं. त्या उलटी उभी केलेलीच ना. त्या बामणाच्या लक्षात आलं चूक झाली होती पण त्याने पद्धतशीर दुरुस्त केली. ते म्हणला तुला ह्याच्यातलं कळत आहे का काय. त्या मुलाला चंद्रबल होतं का म्हणला. आता चंद्रबळ ह्याला माहित नाही काय असं. ती म्हणला काय असं ते रास नसल्यावर उलट उभा करावं लागतं. पळणिक म्हणला हे तू तसं काढल्या बाया बाहेर राहून. जाऊन दे आपल्याला काय करायचं. आपला काय राजकारण विषय नाही आणि त्याच्याशिवाय मी जगत नाही. म्हणून माझ्या आया बहिणींना एकच विनंती मुलींना चांगलं सांभाळा. सकस आहार द्या त्यांना. बदाम पिस्ते अक्रोड काजू वगैरे असं द्राक्षे केळी नारळ सफरचंद वगैरे कडधान्य मोड आलेली असा सकस ज्याच्यात भरपूर कॅलरी व्हिटॅमिन्स असा आहार द्या. जमलं तर जुडो कराटेचे क्लास द्या त्या मुलींना. आपली मुलगी शाळेतून हायस्कूल कॉलेजमधून एकटी दुकटी रानातून एकटी दुकटी यायची. ती इतकी सक्षम असावी की कुणी वाकड्या नजरेने बघितलं की एका बुक्कीत त्याचं नाशिक त्रिंबकला गेलं पाहिजे. मायबाप इतक्या सक्षम मुली पाहिजे. आणि आपली मुलगी नांदायला जरी गेली मायबाप मुलगी नांदायला गेली आणि एकदा सकाळी तिने सासूकडं पाहिलं संध्याकाळपर्यंत कोपरा सोडला नाही पाहिजे त्या म्हातारीने. आणि म्हणले पाहिजे की ही मुलखेडची हिच्या नादी लागायला नको. इतक्या सक्षम मुली ज्या राष्ट्रात जन्माला येतील ते राष्ट्र विश्वातली महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप. महासत्ता झाल्याशिवाय राहणार. आपण आम्हाला प्रेमाने बोलवलं. संयोजकाचं विशेषतः आमच्या महाराजांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सगळ्यांनीच फार सुंदर गायलं साथ केली. तर वेळ पुढे गेली जरा त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. एखादा दुसरा शब्द चुकून डायरेक्ट इनडायरेक्ट एखाद्याला शॉर्ट बसला असला तर त्याच्याबद्दल माफी मागतो. माफी मागून बी जर ऐकत नसलं तर माझं कोणी काय असं म्हणायचो नाही मी. पुन्हा पायावर डोकं टेकतील. आपल्याला द्यायला काय एक दोहा जाता जाता दिल किसी से देना नहीं, दिल किसी से देना नहीं, दिल से देना दिल नहीं मिला तो नहीं मिला पर कम दिल से मत मिल. जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय आ बोली लेली कुरे वेडी वाकुडे
विधानसभा निवडणुकीमध्ये मुलखेड गाव संपूर्ण मुळशी तालुका भोर राजगड येथील जनतेने सर्वसामान्य जनतेने खूप मोठ्या मनाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद दिला. मी गावात आलो नाही तरी पण गाव हक्काचं होतं. थोडंफार इकडं तिकडं झालं नाना, पण ज्यांना करायचं त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. आणि नुसतं गावातच नाही केलं तर बाहेर पण मित्रमंडळीकडे केलं. प्रत्येक भागात नातेवाईकात जाऊन माझं काम केलं. मला मतदान करण्याचा आग्रह केला आणि खऱ्या अर्थानं तुमच्या विश्वासाला पात्र ठेवून मी या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं विधानसभेमध्ये गेलो आहे. मी सांगत होतो की मी नाही आमदार होणार तर मुळशीतला प्रत्येक माणूस आमदार होणार आहे आणि आपल्याला कामं करायच्यात. राजकारण अशा पद्धतीने नाही करायचं. आज शिवजयंती आहे आणि शिवाजी महाराजांनीच शिकवलेलं आहे रयतेचं राज्य आणायचं असेल तर काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आणि मी तुम्हाला जाहीर सांगतो, मी राजांनाच मानणारा कार्यकर्ता आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. मी सकाळीच रायरे शहरावर आम्ही गेलो होतो. त्या ठिकाणी आपण तात्या ध्वज उभा केला. त्याचं आज अनावरण झालं. नंतर भोर शहरात राजगडमध्ये गेलो. तिकडेही आपण कार्यक्रम करून आज मुळशीमध्ये सकाळ आलेलो आहे. आणि या ठिकाणी येत असताना मुलखेड ग्रामस्थांचा सतत फोन येत होता की कीर्तन चालू आहे, कीर्तनात तुमचा सत्कार करायचा आहे. परंतु कोरेगावकर बाबा यांची कीर्तनरूपी सेवा झालेली आहे. आणि या ठिकाणी मुलखेड गाव सचिन, तुम्ही सर्व महाराज मंडळी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चिंतामण, तुम्ही सर्वच विकास आसन या भागातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम हाती घेत असताना शिवजयंती असन, नवरात्रचा कार्यक्रम असन, गणपती असन, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असता. वारकरी संप्रदायामध्ये बाप्पू तुम्ही सर्वच मंडळी चांगलं काम करता. आणि त्यामुळे मुलखेड गावचं एक कष्टकरी आणि शेती करणारं गाव आज ही आपली त्याची प्रतिमा आहे. आणि उद्योग व्यवसायानिमित्त जरी कुठं बाहेर असेल तरी कार्यक्रम असेल तर सर्व मंडळींनी पूर्वीचा आणि आत्ताचा मुलखेडमध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे. मी माऊली गेली अनेक वर्ष पाहतोय. गावातला कार्यक्रम असेल तर तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र येतात आणि चांगला कार्यक्रम करता. तुमचा असा आशीर्वाद मला मिळालेला आहे. तुम्ही माझ्यासाठी केलं आहे, आता मला तुमच्यासाठी काय करायचे. आता भविष्यकाळात एक ग्वाही देतो, मुलखेड गावच्या काही समस्या असू द्या. पूर्वी मला मर्यादा होत्या, कामं भरपूर केली मी मुलखेडमध्ये. कुणी नाही केली एवढी कामं मीच केल्यात मुलखेडमध्ये. कुणी नाही फिरलं एवढा सुखदुःखात मीच आलेलो आहे, आडे अडचणीत पण मीच आलेलो आहे. परंतु तुम्ही माझ्यावर आता राहिलेले आहे चांगल्या पद्धतीने. त्यामुळे भविष्यकाळात आपल्या काही समस्या असू द्या त्या सोडवण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहील. मग पाण्याचा विषय असू द्या, लाईटचा असू द्या, रस्त्यांचे विषय असू द्या, तुम्ही फक्त मला जागा द्या. आता पूर्वी मी द्यायचं नंदुशेठ 10 लाख मागे लगे 5 लाख द्यायचं, 4 लाख द्यायचं, टप्प्याटप्प्याने कामं करायचो. परंतु आता टप्पा नाही ठेवणार. तुम्ही काम सांगा तर एका झटक्यात आहे एवढं काम करून टाकणार. अशा ठिकाणी ग्वाही देतो. तुम्ही सर्वांनी मला जे सहकार्य केलेलं आहे मुलखेड ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतो, तालुक्याचा आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी तुम्ही काही माझ्या मागं कुठल्याही कामात असू द्या, माझा कुठलाही कार्यक्रम असू द्या, तुम्ही सर्वजण या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाला येता, मला आशीर्वाद देता. आणि आता तुमच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी विधानसभेमध्ये गेल्यामुळं या भागाचा विकास करण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही असं मी ग्वाही देतो. आणि तुम्हाला अपेक्षित काम माझ्याकडनं घडेल अशा ठिकाणी आशा व्यक्त करतो. माझ्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी.